है सब जानती है। मोदी नहीं तो कौन, देयर इज नो अल्टरनेटिव्ह असा धोशा लावलेल्या सत्ताधारी भाजप आणि मोदी यांना देश आणि राज्यातील जनतेनं चोख उत्तर दिले। हम करे स्वराज करणाऱ्या मोदी यांना आता त्या पदावर बसायचं असेल तर स्वपक्षासह घटक पक्षांची मर्जी लक्षात घेऊन काम करावं लागणार आहे, ज्याची त्यांना सवय नाही। त्यामुळे आता भाजपला एनडीए सरकार चालवण्यापेक्षा काही दिवस विरोधात बसलेलं बरं असं वागावं लागेल। त्यामुळे इंडिया आघाडीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे। मात्र भाजपकडून पुन्हा फोडाफोडी करायचा प्रयत्न झाला तर देशाच्या राजकारणातून त्यांची उरली सुरली हजेरी संकटात आल्याशिवाय राहणार नाही। देशासमोर असलेले जनतेचे प्रश्न नव्या सरकारला हाती घ्यावे लागतील, न की उद्योगपती आणि कॉर्पोरेट यांच्यासाठी सरकार काम करेल। मुद्दे घेताना ते संघ आणि परिवार विचारापेक्षा सर्वसमावेशक असतील असा किमान समान कार्यक्रम तयार करावा लागेल। त्यामुळे 1998 मध्ये वाजपेयी सरकारने ममता समता जयललिता यांच्यासोबत जसा संसार केला तसे मोदी शहा यांना राहावे लागेल, ज्याची त्यांना सवय नाही। त्यामुळे 2029 पर्यंत भाजपकडून मोदी शहा यांना बाजूला करून नवे पर्याय शोधावे लागणार आहे। ही जनता आहे, सिंहासन खाली करा अशी घोषणा जयप्रकाश नारायण यांच्या काळात दिली जात होती, आता तीच पुन्हा पाहायला मिळत आहे।